हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचनमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी हे सुपर सॉफ्ट केक कसा बनवायचा हे शिकवणार आहे। तर इथे मी पार्लेजी बिस्किटपासून केक बनवलेला आहे। चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे पाहू शकता मी पार्लेजीचा फॅमिली पॅक घेतलेला आहे। त्याच्यामधले मी फक्त 2च पुडे यूज करणार आहे। 2 पुड्यामध्येच पाहू शकता किती मोठा आपला केक तयार झालेला आहे। तर आता आपल्याला हे बिस्किट मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत। त्यासाठी इथे मी दोन्ही पुडे फोडून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये काय करणार आहे, 2 चम्मच इथे मी साखर घालणार आहे आणि 2 चम्मच कोको पावडर घालणार आहे। तर साखर तुम्हाला जर गोड आवडत असेल तर घालू शकता किंवा स्किप देखील करू शकता। आणि अर्धा कप इथे मी दूध घालणार आहे। आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। तर मिक्सरला कमी जास्त स्पीडवर मी वाटून घेणार आहे। तर पाहू शकता अशा पद्धतीने मी इथे वाटून घेतलेलं आहे। तर आपल्याला जसं हवा आहे तसं बॅटर इथे तयार झालेलं आहे। जर थोडंसं घट्ट वाटत असेल तर आणखीन थोडंसं दूध घालू शकतो आणि जर पातळ झालं तर थोडासा 1 चम्मच मैदा घातला तरी चालेल किंवा गव्हाचं पीठ। तर याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही घालू शकता। इथे मी काजू बदाम बारीक कट करून घातलेले आहेत आणि हे बॅटर साईडला ठेवायचं आहे। इथे पाहू शकता मी केकच्या डब्याला खालून तेल लावलेलं आहे आणि वरून मैद्याने कोट केलेलं आहे। तर आता ह्या बॅटरमध्ये आपल्याला 1 इनोचं पॉकेट घालायचं आहे। तर 2 बिस्किटच्या पुड्यासाठी मी इथे 1 इनोचं पॉकेट वापरलेले आहे, पाहू शकता। आता वरतून थोडंसं आपल्याला फर्मेंट होण्यासाठी पाणी घालायचं आहे। अगदी 1 ते 2 थेंब आपल्याला पाणी घालायचं आहे आणि बॅटर आपल्याला व्यवस्थित एका डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे। आणि अगोदरच मी कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवली होती, व्हिडिओ तो डिलीट झाला त्याच्यामुळे आपण बिस्किट फोडायला घेतले तेव्हाच आपल्याला कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवायची आहे। म्हणजे 5 ते 10 मिनिटात आपली कढई प्रीहीट होते। आता बॅटर फेटून घेतल्यानंतर आपल्याला पूर्ण बॅटर काय करायचं आहे, त्या कुकरच्या डब्यामध्येच घालायचं आहे आणि कुकरच्या डब्यामध्ये बॅटर घातल्यानंतर थोडंसं आपल्याला टॅप टॅप करायचं आहे। म्हणजे पाहू शकता किती बबल सुटत आहेत, एक्स्ट्राची हवा यातली निघून जाते आणि केक व्यवस्थित आपला सॉफ्ट होतो। आता याच्यावरून सुद्धा मी थोडेसे काजू बदामचे तुकडे घालत आहे डिझाईनसाठी, नाही घातले तरी चालतील, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कशीही डिझाईन करू शकता। आणि आता आपल्याला 25 ते 30 मिनिट मीडियम गॅसवर हे केक शिजवून घ्यायचं आहे। तर कढई व्यवस्थित प्रीहीट करून घेतलेली आहे मी 10 मिनिट। केकचा डब्बा ठेवून त्याच्यावर आपल्याला परात ठेवायचे आहे। तर इथे पाहू शकता 30 मिनिटांनंतर मी अगोदर 1-2 वेळेस चेक केलेलं आहे, आपली टूथपिक एकदम क्लीन निघत आहे, पाहू शकता। 15 मिनिटापासूनच आपल्याला 2-2 मिनिटाला चेक करत राहायचं आहे। तर केक मी थंड करून घेतलेला आहे, पाहू शकता। केक थंड झाल्यावरच आपल्याला चाकूच्या मदतीने याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि कडा मोकळ्या केल्यानंतर मी हा केक काढून घेते, पाहू शकता। कुठेही लागलेला नाही, एकदम सहज आपला केक निघालेला आहे, पाहू शकता। आणि किती स्पंजी झालेला आहे, एकदम मार्केटसारखा केक, अगदी आपण घरच्या घरी एकदम अर्ध्या तासातच बनवलेला आहे हा पूर्ण केक। तर मी कट करून देखील दाखवते, एकदम स्पंजी झालेला आहे, पाहू शकता किती अलगद कट होत आहे आणि खायला तर खूपच टेस्टी झाला होता। एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा। तर लवकरच भेटूयात अशाच एका भन्नाट रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।